सो लास्ट लेक्चरला आपण पीएच बद्दलचे न्यूमरिकल्स, पीएचच्या रिलेटेड न्यूमरिकल्स तिथपर्यंत डिस्कस केलेले होते. तर इथे लक्ष द्या की वी आर गोइंग टू डिस्कस दी हायड्रोलायसिस ऑफ सॉल्ट. हायड्रोलायसिस ऑफ सॉल्ट म्हणजे एखाद्या सॉल्टला जर तुम्ही वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर ती जी सॉल्ट आहे ती नेचरमध्ये कशी असणार आहे, ऍसिडिक असणार आहे, बेसिक असणार आहे, न्यूट्रल असते का? कारण आपल्या डोक्यात एकच असते, सॉल्ट म्हणजे काय असते तर न्यूट्रल. पण ती सॉल्ट कोणापासून बनलेली आहे, कोणत्या टाइप्स ऑफ ऍसिड्स आणि बेसिस पासून बनलेली आहे ते डिसाइड करते की गिवन जी काय सोल्युशन असणार आहे सॉल्टचा तो ऍसिडिक असणार आहे का बेसिक. सो नॉर्मली देर आर 4 टाइप्स ऑफ सॉल्ट. हाउ मेनी टाइप्स ऑफ सॉल्ट्स आर देर? There are 4 types of salt. And which are these 4 types of salt? Salt of weak acid, weak base. Salt of strong acid, strong base. Salt of strong acid, weak base. आणि weak acid, weak base. एक बघा आपल्याकडे काय काय माहिती आहे, आपल्याला काय काय माहिती आहे. सॉल्ट आपल्याला ऍसिड्स माहित आहेत. ऍसिड्स किती प्रकारचे असतात? ऍसिड्स 4 प्रकार, सॉरी ऍसिड्स 2 प्रकारचे आहेत. एक स्ट्रॉंग ऍसिड असते आणि एक काय असते तर वीक ऍसिड असते. आणि बेस किती प्रकारचे असतात तर 2. एक स्ट्रॉंग बेस असते आणि एक काय असते तर वीक बेस असते. सो एक सिच्युएशन असते की जी सॉल्ट असणार आहे ती सॉल्ट कशाची असणार आहे? सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस. दुसरा अजून एक असू शकते सॉल्ट ऑफ वीक ऍसिड आणि काय असते तर वीक काय असते तर बेस. सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस. सॉल्ट ऑफ वीक ऍसिड आणि काय असते तर वीक काय असते तर बेस. आता नेक्स्ट सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड, वीक बेस म्हणजे क्रॉस केलं. स्ट्रॉंग ऍसिड आहे, दोन साइड चालतच. स्ट्रॉंग ऍसिड आहे आणि काय आहे तर वीक बेस. आणि अजून एक काय असू शकते सॉल्ट ऑफ वीक ऍसिड आणि काय असणार आहे तर स्ट्रॉंग काय असणार आहे तर. हे 4 टाइप्स ऑफ काय आहेत तर सॉल्ट्स आहेत. सो सगळ्यात बघा देर आर 4 टाइप्स ऑफ सॉल्ट. Salts derived from the strong acids and strong bases. Now salts derived from the strong acids and strong bases मध्ये सगळ्यात पहिला कोण आहे तर Na2SO4. आता ही Na2SO4 कोणापासून डिराईव्ह केलेली आहे? ही Na2SO4 डिराईव्ह करताना स्ट्रॉंग बेस NaOH काय आहे स्ट्रॉंग बेस आणि H2SO4. H2SO4 काय आहे तर स्ट्रॉंग काय आहे तर ऍसिड. NaOH स्ट्रॉंग बेस आहे आणि H2SO4 काय आहे तर स्ट्रॉंग ऍसिड. परत NaNO3. आता NaNO3 केसच्या केसमध्ये NaOH, परत NaOH तुमचा काय आहे तर स्ट्रॉंग बेस आणि NO3 साठी ऍसिड कोणता आहे तर HNO3. HNO3 म्हणजे नायट्रिक ऍसिड आहे. नेक्स्ट KCl. KCl ला काय असणार आहे तर KOH स्ट्रॉंग बेस आणि HCl स्ट्रॉंग काय आहे तर ऍसिड. नेक्स्ट KNO3 ला परत KOH काय आहे स्ट्रॉंग बेस आणि HNO3 काय आहे स्ट्रॉंग ऍसिड. समजतं मी काय सांगते? यस ऑर नो? ठीक आहे. Salts derived from the strong acids and strong bases. Na2SO4, NaOH strong base, H2SO4 strong acid. NaNO3, NaOH strong base, HNO3 strong acid. KOH, KCl, KOH strong base, HCl strong acids. KNO3 मध्ये KOH strong base, HNO3 strong acid. Next is salt derived from the strong acids and weak bases. स्ट्रॉंग ऍसिड्स अँड वीक बेसिस. आता जर CuSO4 घेतला तर CuSO4 मध्ये CuOH ट्वाइस हा तुमचा वीक बेस आहे बाळांनो. हा काय आहे तुमचा वीक बेस. आणि H2
SO4 हा काय आहे तर स्ट्रॉंग काय आहे तर ऍसिड. परत NH4NO3 मध्ये NH4OH काय आहे स्ट्रॉंग काय आहे बेस. आणि स्ट्रॉंग बेस नाही वीक बेस, वीक बेस असतो. NH4OH काय असतो वीक बेस. NH4OH काय आहे वीक बेस. आणि HNO3 काय आहे तर स्ट्रॉंग काय आहे तर ऍसिड. नेक्स्ट CuCl ट्वाइस. CuCl ट्वाइस मध्ये परत CuOH ट्वाइस हा काय आहे वीक बेस. आणि Cl म्हणजे काय येणार आहे तर HCl. HCl काय असणार आहे तर स्ट्रॉंग काय असणार आहे तर ऍसिड. समजतंय? म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड्स कोण आहेत आणि वीक बेसिस कोण आहेत. वीक बेस मध्ये CuOH ट्वाइस एक वीक बेस असतं आणि NH4OH पण काय असतं तर वीक बेस असतं. नुसतं सॉल्ट डिराइव्ड फ्रॉम द वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेसिस. आता वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसिस मध्ये CH3COOH हा कोण आहे वीक ऍसिड आहे. आणि NaOH हा कोण आहे तर स्ट्रॉंग बेस. CH3COOH काय आहे तर वीक ऍसिड आणि NaOH काय आहे तर स्ट्रॉंग काय आहे तर बेस. परत KCN मध्ये KOH हा काय आहे तर स्ट्रॉंग बेस आणि HCN हा काय आहे तर वीक काय आहे तर ऍसिड. परत Na2CO3 मध्ये NaOH काय आहे तर स्ट्रॉंग बेस आणि हा CO3 चा कोण H2CO3 हा काय आहे तर वीक काय आहे तर ऍसिड. परत सॉल्ट डिराइव्ड फ्रॉम वीक ऍसिड्स अँड वीक बेस. वीक ऍसिड्स अँड वीक बेस मध्ये CH3COOH हा वीक ऍसिड आणि NH4OH हा वीक बेस. वीक ऍसिड वीक बेस. NH4CN मध्ये परत NH4OH हा वीक बेस आणि HCN हा काय आहे तर वीक ऍसिड. हा वीक बेस आहे आणि हा काय आहे तर वीक ऍसिड. समजते का मी काय सांगते. येस ऑर नो. येस ऑर नो. सो हे टाइप्स ऑफ सॉल्ट झाले. आता ह्या सॉल्टला वॉटर मध्ये ऍड केलं की काय होते. ह्या सॉल्टला वॉटर मध्ये ऍड केलं की काय होते तर सॉल्ट आहे. सॉल्ट तर कम्प्लिटली डिसोशिएट होणार आहे. येस ऑर नो. सो आता ह्या पुढे जे आपण बघतो ते काय बघतो तर कन्सेप्ट ऑफ काय बघतो तर हायड्रोलायसिस. नाउ व्हॉट इज दिस कन्सेप्ट ऑफ हायड्रोलायसिस बघा. कन्सिडर करा हायड्रोलायसिस आपण कशाचं करूया. हायड्रोलायसिस ऑफ स्ट्रॉंग acids and strong base. जर मी हायड्रोलायसिस कोणाचं बघते स्ट्रॉंग ऍसिड आणि कशाचं स्ट्रॉंग बेसचं. हे बघा मी काय घेतलं NaCl घेतलं. ह्या NaCl ला मी कशामध्ये डिझॉल्व्ह केलं वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केलं. NaCl सॉल्ट आहे. NaCl काय आहे सॉल्ट. ते पार्शियली डिसोशिएट होणार आहे. सॉरी NaCl सॉल्ट आहे कम्प्लिटली डिसोशिएट होणार आहे. NaCl सॉल्ट आहे कम्प्लिटली डिसोशिएट होणार Na प्लस ऍक्वस आणि Cl मायनस काय असणार आहे तर ऍक्वस. Na प्लस ऍक्वस आणि Cl मायनस काय आहे तर ऍक्वस. सो NaCl ही डिसोशिएट होताना Na प्लस Cl मायनस कम्प्लिटली डिसोशिएट झाले. वॉटर आहे वॉटर पण आहे पण वॉटर हा स्लाइटली डिसोशिएट होतो. स्लाइटली का होत नाही डिसोशिएट होतो आपण बघितलंय 298 केल्विनला 1 × 10⁻⁷ मोलार कॉन्सन्ट्रेशन असते H प्लस आयन्स आणि कशाचं तर OH मायनस. सो हा H प्लस ऍक्वस आणि हा OH मायनस काय आहे तर ऍक्वस.
हा NaCl Na प्लस आणि Cl मायनस देते. H2O H प्लस आणि काय देते? OH मायनस देते. वॉटर जो आहे हा स्लाइटली डिसोशिएट होतो. वॉटर कसा डिसोशिएट होतो? स्लाइटली डिसोशिएट झाला, ठीक आहे. जे काय H प्लस आयन्स आहेत आणि जे काय OH मायनस आयन्स आहेत ते सॉल्टचे जे डिसोशिएट आयन्स आहेत त्यांना इंटरॅक्ट करू शकतात का? करू शकतात का नाही करू शकतात? डिपेंड करते की तो जो ऍसिड आहे तो ऍसिड स्ट्रॉंग बनवतं का तो ऍसिड वीक बनवतं. फॉर एक्झाम्पल जर Na आहे तर Na हा OH बरोबर कंबाईन व्हायला पाहिजे होता, अपोजिट अट्रॅक्ट, पण NaOH हा स्वतः स्ट्रॉंग बेस आहे. NaOH हा स्वतः काय आहे तर NaOH हा स्वतः स्ट्रॉंग बेस आहे. जर NaOH हा स्वतः स्ट्रॉंग बेस आहे तर तो त्याची टेंडन्सीच आहे पाण्यामध्ये काय व्हायची, कम्प्लिटली डिसोशिएट व्हायची. म्हणून तो काय ह्याच्या प्रेमात नाही पडणार आहे, जाऊन OH Na बरोबर कंबाईन होणार, जाऊन OH Na बरोबर कंबाईन होणार नाही. का कंबाईन नाही होणार? कारण NaOH स्वतः स्ट्रॉंग बेस आहे, त्यांची कपॅसिटी आहे स्ट्रॉंग डिसोसिएशन म्हणजे कम्प्लीट डिसोसिएशन. परत पुढं जर मी HCl घेतला, आता H प्लस आणि Cl HCl बनवायला पाहिजे, पण HCl तर स्ट्रॉंग ऍसिड आहे आणि स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसची डेफिनेशनच काय आहे की दे अंडरगो कम्प्लीट डिसोसिएशन. HCl ची टेंडन्सीच आहे दे अंडरगो व्हॉट, complete dissociation. So here we are having 4 ions, Na plus, Cl minus, H plus and OH minus. Neither H plus interacts with Cl minus nor Na interacts with OH minus because NaOH will form a strong base, HCl will form a strong acid. जर इंटरॅक्शन होतच नाही, जर काहीच H प्लस आयन्स आणि वॉटरच्या आयन्स बरोबर इंटरॅक्शन होत नाही तर आपण म्हणतो की सॉल्ट ऑफ strong acid and strong base does not undergo what? Does not undergo hydrolysis. हायड्रोलायसिस म्हणजे जे सॉल्ट्स आयन्स आहेत त्या वॉटरच्या आयन्स बरोबर इंटरॅक्ट करू शकतात का? इंटरॅक्ट करू शकत नाही. मग आपण स्ट्रॉंग ऍसिड्स आणि स्ट्रॉंग बेसची जी सॉल्ट आहे ते बघतो की Na तर OH मायनस बरोबर नाही कंबाईन होणार कारण तो स्ट्रॉंग बेस आयन्स आहेत. H आणि Cl कंबाईन नाही होणार कारण ते स्ट्रॉंग ऍसिड्स आहेत. म्हणजे सोप्या भाषेत ना H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन चेंज झाला ना OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन चेंज झाला. म्हणजे जर तुम्ही सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड आणि काय घेतला, जर तुम्ही सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस जर घेतला तर ते कसे असणार आहेत नेचरमध्ये? न्यूट्रल. पहिली गोष्ट तर त्यांचं हायड्रोलायसिस होत नाही. दुसरी गोष्ट त्यांच्या H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन आणि OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय असतंय? सेम. मग H प्लस आणि OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन सेम असेल तर हायड्रोलायसिस सोल्युशन काय असणार आहे? न्यूट्रल. पहिला कॉन्सेप्ट आहे की हायड्रोलायसिस होते की नाही होते चेक करायचं, नाही होते, ह्या केसमध्ये होत नाही. त्यामुळे H प्लस आणि OH मायनचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे? सेम. त्यामुळे सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस कशा असतात नेचरमध्ये? न्यूट्रल. कशा असतात नेचरमध्ये? कशा असतात नेचरमध्ये? न्यूट्रल. ठीक आहे. नेक्स्ट, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस. आता सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस मध्ये मी NH4Cl घेते बाळांनो. आपण टाइप्स ऑफ सॉल्ट्स मध्ये बघितलं NH4Cl. NH4Cl इज अ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस. मग HCl हा आपला HCl मायनस आहे म्हणजे HCl आपला काय होणार आहे तर स्ट्रॉंग ऍसिड. NH4 आहे म्हणजे NH4OH हा काय आहे तर वीक बेस. NH4Cl सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड आणि काय आहे तर वीक बेस. बरं, ह्याला जर मी वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केलं, सॉल्ट कोणती पण असू दे, कोणताही ऍसिड आणि कोणत्याही बेसची बसू नये, सॉल्ट ही कम्प्लिटली डिसोशिएट होणारच आहे. सॉल्ट ही कम्प्लिटली डिसोशिएट होणारच आहे. सिंगल हेडेड एरो आहे ह्याला. सिंगल हेडेड एरो म्हणजे कम्प्लीट डिसोसिएशन. बरं, कशामध्ये टाकतोय आपण ह्याला? वॉटर मध्ये. वॉटर म्हणजे कोण आहे? H2O. H2O काय देते? H2O वीक इलेक्ट्रोलाइट आहे, साइडली डिसोशिएट होणार.
H प्लस ऍक्वस प्लस काय येणार आहे तर OH मायनस काय आहे तर ऍक्वस. H प्लस ऍक्वस आणि OH मायनस काय आहे तर ऍक्वस. नाव देर इज व्हेरी इंटरेस्टिंग थिंग ओव्हर हियर. सी दिस H प्लस जो काय आहे, सॉरी इथं चुकलं एकच मिनिट, इथं Cl मायनस यायला पाहिजे ना, NH4 प्लस आणि Cl काय यायला पाहिजे मायनस. जेव्हा तुम्ही सॉल्ट वॉटर मध्ये ऍड केला तर ते वॉटरचे H प्लस आयन Cl मायनस बरोबर इंटरॅक्ट करायला बघणार, पण HCl हा स्ट्रॉंग ऍसिड आहे त्यामुळे H प्लस Cl मायनस बरोबर कंबाईन होणार नाही होणार. म्हणजे H प्लस आणि Cl मायनस इंटरॅक्ट होतच नाहीत. पण NH4 प्लस हा OH मायनस बरोबर कंबाईन होणार, कारण NH4OH हा कसला बेस आहे, वीक बेस. आणि आपण म्हणतो वीक बेस किंवा वीक ऍसिड असे की जे डिसोशिएट होतच नाहीत, ऑलमोस्ट खूप कमी डिसोसिएशन असते त्यांचं, डिग्री ऑफ डिसोसिएशन खूप खूप कमी आहे. मग डिग्री ऑफ डिसोसिएशन खूप कमी आहे, हा NH4 प्लस काय म्हणणार आहे, हा मला OH मायनस दिसतोय, मी त्या OH मायनस बरोबर कंबाईन होऊन टाकतो. समजते का? म्हणजे यांची ओव्हरऑल रिएक्शन काय होते, यांची ओव्हरऑल रिएक्शन होते NH4Cl जो आहे हा कशामध्ये, वॉटर मध्ये आपण काय केला, डिझॉल्व केला, तर आपल्याला मिळताना काय मिळतंय, NH4OH प्लस काय मिळतंय H प्लस प्लस काय मिळतंय Cl मायनस. इनिशियली तर H प्लस आणि OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय होता, सेम 10⁻⁷ 10⁻⁻7 होता. हा इनिशियली 298 केल्विनला तेवढाच असतो, 10⁻⁷ H प्लस आयन असतात, 10⁻⁷ OH मायनस. किंवा कोणताही वॉटर घ्या, तो स्लाइटली डिसोशिएट जरी झाला तर त्याचे नंबर ऑफ आयन्स डिसोसिएशन काय असणार आहेत, सेम. पण जेव्हा तुम्ही सॉल्ट ऍड केला आणि ती सॉल्ट वीक बेस कंटेनिंग, म्हणजे वीक बेसचा आयन होता त्यामध्ये, तर तो वीक बेसचा जो कॅटायन आहे तो कोणाबरोबर इंटरॅक्ट करणार आहे, NI, आणि त्याच्याबरोबर कंबाईन. ओव्हरऑल मला असं दिसणार आहे की H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे, जास्त, आणि OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे, कमी. का तर OH मायनस आयन्स काय झाले, कन्झ्युम. OH मायनस आयन काय झाले, OH मायनस आयन काय झाले, कन्झ्युम झाले. पहिला H प्लस आणि OH मायनस सेम होते, पण जेव्हा तुम्ही वीक बेसचा सॉल्ट ऑफ वीक बेस घेतला तर त्या वीक बेसच्या आयनला OH मायनसला कन्झ्युम केलं. OH मायनसला कन्झ्युम करून तो काय देणार आहे, हा सोल्युशन मधला NH4 प्लस OH मायनसला कन्झ्युम होऊन काय देणार आहे, NH4 काय देणार आहे, OH. NH4OH म्हणजे OH मायनसचे कॉन्सन्ट्रेशन काय झालं, कमी झालं. फ्री OH मायनस आयन कमी झाले. फ्री OH मायनस आयन कमी झाले म्हणजे H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय झालं, वाढलं. माझ्याकडे 10 रुपये होते, निमिषकडे 10 रुपये होते, पण माझ्याकडचे 5 रुपये गेले म्हणून निमिषकडचे 10 रुपयेच राहिले ना, म्हणजे निमिषकडचे पैसे काय झाले, जास्त आहेत. कमी तर माझं झालं, पण मी काय म्हणणार आहे, निमिषकडे पैसे आता काय आहेत तर जास्त कंपॅरिझन मध्ये. समजतंय, इथं सेम कॉन्सेप्ट आहे. सो मला सांगा, जर H प्लस आयन्स जास्त असतील तर सोल्युशन काय असणार आहे, जर H प्लस आयन्स जास्त आहे तर सोल्युशन काय असणार आहे, ऍसिडिक. जर H प्लस आयन्स जास्त आहेत तर सोल्युशन काय असणार आहे, जर H प्लस आयन्स जास्त आहेत तर सोल्युशन काय असणार आहे, सो सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस कसा असतो नेचर मध्ये, ऍसिडिक. सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस कसा असतो नेचर मध्ये, ऍसिडिक. कसा असतो नेचर मध्ये, ऍसिडिक. नेक्स्ट अजून आपण कोणती बघितलेली सॉल्ट, थर्ड टाइप ऑफ सॉल्ट काय बघितलेली, सॉल्ट ऑफ, येस, सॉल्ट ऑफ वीक ऍसिड, आणि दुसरं काय बघायचं तर स्ट्रॉंग बेस. आता वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसची हे घेते CH3COONA. नाव CH3COONA ऍक्वस स्टेट मध्ये जर मी घेतलं तर हा CH3COONA ऍक्वस स्टेट मध्ये वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होणार, आणि सॉल्ट आहे, मी म्हटलं सॉल्ट कसली पण सॉल्ट असू दे, ती सॉल्ट कम्प्लिटली डिसोशिएट होत असते सोल्युशन मध्ये. म्हणजे इथं मिळताना काय मिळणार आहे, CH3COO मायनस आणि Na काय येणार आहे तर प्लस. ऍक्वस सोल्युशन आहे म्हणजे तुम्ही हे जे काही डिझॉल्व्ह केला ते वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केला,
आणि वॉटर हा वीक इलेक्ट्रोलाइट आहे, खूप वीक इलेक्ट्रोलाइट आहे, स्लाइटली डिसोशिएट होतो. स्लाइटली डिसोशिएट होऊन देतं काय H प्लस आणि काय देतं तर OH मायनस आयन देतं. H प्लस आणि कसले आयन्स देतो तर OH मायनस. आता मला एक सांगा की हा Na प्लस OH बरोबर जाऊन कंबाईन होणार काय? होणार. Na प्लस OH मायनस बरोबर कंबाईन होऊन जाणार का? NaOH फॉर्म होणार का? होणार. Na प्लस OH मायनस कंबाईन होऊन जर NaOH देत असेल तर NaOH तर स्ट्रॉंग बेस आहे. मग स्ट्रॉंग बेस कंबाईन होत असतं का कम्प्लिटली डिसोशिएट होत असतं? म्हणजे OH मायनस Na बरोबर कंबाईन होऊ शकणार नाही. हा, पण तुमचा H प्लस आयन कोणाबरोबर इंटरॅक्ट करणार आहे? CH3COO मायनस. म्हणजे इथं ओव्हरऑल रिएक्शन काय असणार आहे? CH3COONA प्लस H2O. च ओव्हरऑल इंटरॅक्शन तुम्हाला असं दिसतंय की CH3COOH प्लस काय फॉर्म होणार आहे तर Na प्लस परत काय फॉर्म होणार आहे तर OH काय असणार आहे मायनस. ओव्हरऑल मला असं दिसतं की H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे कमी, कारण ते H प्लस आयन वीक ऍसिडच्या एनायन बरोबर काय होणार आहे कमी. वीक ऍसिडचा एनायन आहे ना, CH3COO मायनस हा वीक ऍसिडचा एनायन आहे. त्या एनायन बरोबर हा H प्लस आयन कंबाईन झाला तर माझं H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे कमी. आणि H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन कमी म्हणजे OH चं कॉन्सन्ट्रेशन काय आहे जास्त. मग कसं असणार आहे सोल्युशन? जर तुम्ही सॉल्ट ऑफ वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस ऍड केला तर त्यामधले जे वीक ऍसिडचे आयन्स आहेत, सॉल्ट मधले जे एनायन्स आहेत वीक ऍसिडचे, ते H प्लस आयन बरोबर कंबाईन होणार आहेत आणि ते ओव्हरऑल H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय करणार आहेत तर कमी करणार आहेत. आणि ओव्हरऑल H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन कमी केला तर काय होणार आहे? सोल्युशन कसं असणार आहे नेचर मध्ये? सोल्युशन कसं असणार आहे नेचर मध्ये? बेसिक. Therefore, solution of strong base and weak acid is what in nature? Acidic in nature. कशी आहे नेचर मध्ये? सॉरी, बेसिक इन नेचर. सॉरी OH मायनस आयन्स जे असतात म्हणजे काय तर बेसिक इन नेचर. Now here comes one of the most important part. काय मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट? सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड काय आहे तर वीक बेस. तुम्ही म्हणणार मॅम सॉल्ट ऑफ वीक ऍसिड आणि वीक बेस आहे म्हणजे दोन्ही आयन्स कंबाईन होणार आहेत आणि दोन्ही आयन्स कंबाईन होऊन तुम्हाला काय देणार आहे? H प्लस आणि OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे सेम. नो. सॉल्ट ऑफ वीक ऍसिड आणि वीक बेस जर असेल तर त्याच्यापासून फॉर्म झालेले जे ऍसिड आणि बेस आहेत त्यांचा डिसोसिएशन कॉन्स्टंट काउंट केला जातो आणि त्या डिसोसिएशन कॉन्स्टंट वरनं सांगू शकतो की सॉल्ट ऑफ वीक ऍसिड वीक बेस ऍसिडिक आहे, बेसिक आहे का न्यूट्रल. ऍसिडिक आहे, बेसिक आहे का न्यूट्रल. मी 3 सिच्युएशन्स तुम्हाला दाखवते. 3 सिच्युएशन्स. सगळ्यात पहिली सिच्युएशन बघा. मी काय करते CH3COO NH4 हे घेते. हे वीक ऍसिड CH3COOH आहे आणि वीक बेस NH4 काय आहे तर OH, त्याची ही सॉल्ट आहे. सॉल्ट आहे कोणाची पण असू दे, वीक ऍसिड वीक बेसची असू दे, ती कम्प्लिटली काय होणार आहे तर डिसोशिएट. CH3COO मायनस आणि NH4 काय येणार आहे तर प्लस. सॉल्ट आहे ती कम्प्लिटली डिसोशिएट होणार कशामध्ये? CH3COO मायनस आणि NH4 कशामध्ये तर प्लस मध्ये. समझ में आ रहा है? यस और नो? ठीक आहे. आता वॉटर हा वॉटर स्लाइटली का होत नाही डिसोशिएट होतोय म्हणून तो काय देतोय तर ह्याला डिझॉल्व्ह केलंय वॉटर मध्येच म्हणजे H प्लस आणि काय देते तर OH मायनस. मजा अशी आहे की H प्लस आयन तर ह्याबरोबर कंबाईन होणार, वीक ऍसिड आहे. NH4OH पण ह्याच्याबरोबर कंबाईन होणार, वीक बेस आहे.
म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल रिॲक्शन असं दिसताना अशी दिसते की CH3COO काय आहे तर NH4 प्लस काय आहे तर H2O gives what CH3COO काय येणार आहे तर H प्लस इथं काय येणार आहे तर NH4 काय येणार आहे तर OH. तुम्ही म्हणाल मॅम H प्लस पण कंझ्युम झाले आणि OH मायनस पण कंझ्युम झाले, त्यामुळे H प्लस आणि OH दोघांचं कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे सेम. असं नसतंय बाळांनो, इट इज नॉट ट्रू. कारण दर ऍसिडचा वीक ऍसिड असू दे किंवा वीक बेस असू दे त्याचं डिग्री ऑफ डिसोसिएशन वेगळं असतं. आपण बघितलं ना डिग्री ऑफ डिसोसिएशनची कॉन्सेप्ट बघितली ना. हा एखादा वीक ऍसिड आहे HA, हा HA देताना काय देतं वीक ऍसिड HA देतं H प्लस आणि काय देते तर A मायनस. सो Ka इज इक्वल्स टू काय असणार आहे Ka इज इक्वल्स टू H प्लस A मायनस आणि इथं काय येणार आहे HA. वीक बेस आहे, वीक बेस काय असते BOH. BOH काय असते B प्लस आणि काय असते OH मायनस. सो KB काय असणार आहे B प्लस OH मायनस आणि काय येणार आहे तर BOH. जर हा तुमचा जो वीक ऍसिड आणि वीक बेस बनलाय त्या दोघांची व्हॅल्यू डिसोसिएशन कॉन्स्टंट Ka आणि Kb काय असेल सेम, तरच हा सोल्युशन काय असणार आहे न्यूट्रल. जे तुमचे दोन सॉल्ट्स बनलेत त्यांचं डिसोसिएशन कॉन्स्टंट काय असेल. जे तुमचे दोन सॉल्ट्स बनले, दोन सॉल्ट्स मधले दोन जे बनलेत वीक ऍसिड आणि काय बनलाय वीक बेस, हे वीक ऍसिड आणि वीक बेसचं जर डिसोसिएशन कॉन्स्टंट कसला कॉन्स्टंट सेम असेल तरच तो सोल्युशन काय असणार आहे न्यूट्रल. हायड्रोलायसिस होणार H प्लस आयन कंबाईन होणार, OH मायनस आयन पण काय होणार आहे कंबाईन होणार आहे. पण H प्लस आयन जास्त आहेत का OH मायनस आयन जास्त आहेत हे टोटली डिपेंड करते डिग्री ऑफ डिसोसिएशन वरती. कशावरती डिपेंड करते. सो जर त्या जे काही तुमचं वीक ऍसिड आणि वीक बेस आहे त्यांचं K आणि Kb ची व्हॅल्यू काय असेल सेम, डिसोसिएशन कॉन्स्टंट दोन्ही ऍसिड आणि बेसची काय असेल सेम, तर तो काय असणार आहे तर न्यूट्रल. समजते. आणि ह्या केस मध्ये असतं जर तुमचा ऍसिड म्हणजे तुमची जर सॉल्ट वीक ऍसिड आणि वीक बेस्ड आहे आणि त्यामध्ये वीक ऍसिड ऍसिटिक ऍसिड आहे आणि वीक बेस NH4OH आहे. वीक ऍसिड कोण आहे ऍसिटिक ऍसिड आणि वीक बेस कोण आहे NH4OH, तर त्या केस मध्ये Ka आणि Kb ची व्हॅल्यू काय असते तर सेम असते. आणि K आणि Kb ची व्हॅल्यू सेम असल्यामुळे ते कशा असणार आहेत नेचर मध्ये न्यूट्रल. आता अजून एक सिच्युएशन, आपण 3 सिच्युएशन्स बघणार आहे टोटल इथं. ठीक. नेक्स्ट सेकंड सिच्युएशन बघा. NH4 काय आहे तर CN. NH4CN अगेन सॉल्ट आहे, सॉल्ट ऑफ वीक ऍसिड आणि कोण आहे तर वीक बेस. बरं ठीक आहे. NH4CN डिसोशिएट होऊन देते, कम्प्लीट सॉल्ट आहे म्हणजे कम्प्लिटली डिसोशिएट होणार NH4 प्लस आणि काय देणार आहे तर CN काय देणार आहे मायनस. वॉटर जो आहे परत कम्प्लिटली नाही स्लाइटली डिसोशिएट होणार त्यामुळे काय देणार आहे H प्लस, त्यामुळे तो काय देणार आहे H प्लस आणि काय देणार आहे तर OH काय आहे तर मायनस. ठीक आहे फाईन. NH4OH इझिली कंबाईन होणार, H प्लस CN मायनस इझिली कंबाईन होणार कारण ते वीक ऍसिड आणि काय बनवतात तर वीक बेस. वीक ऍसिड आणि वीक बेस कधीही डिसोशिएटच्या स्टेटमध्ये राहत नाही, ते कायम कंबाईन स्टेटमध्ये राहतात कारण त्यांची टेंडन्सीज आहेत कंबाईन स्टेटमध्ये राहणे. डिग्री डिसोशिएट खूप 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 कमी होणे, डिसोशिएट खूप 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 कमी होणे, डिसोशिएट खूप खूप कमी होणे, जास्त डिसोशिएट ते होत नाही. मग इथं बघा, इथं बघा हा पर्टिक्युलरली NH4 काय आहे CN आहे, ह्याला वॉटर मध्ये काय केलं तर डिझॉल्व्ह केला, ह्याला वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केला तर काय होणार आहे माझ्याकडे दोन एक वीक ऍसिड आणि एक वीक बेस बनणार आहे NH4OH बनणार आहे आणि काय बनणार आहे HCN. तुम्ही म्हणणार मॅम OH आणि HCN तर OH आणि H तर कंबाईन झाले म्हणजे H प्लस आणि OH चं कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे सेम. नो, जर वीक ऍसिड आणि वीक बेस आहे तर डिसोसिएशन कॉन्स्टंट खूप इम्पॉर्टंट आहे. ह्या केसमध्ये
ह्या केसमध्ये के मोठा असतं आणि के छोटं असतं. HCN चं डिग्री ऑफ डिसोसिएशन कॉन्स्टंट जास्त असतं आणि NH4OH चं डिसोसिएशन कॉन्स्टंट काय असतं? कमी. मग कोण जास्त आहे? के जास्त आहे का के जास्त आहे? के जास्त आहे म्हणजे H प्लस आयनचं डिसोसिएशन काय झालेलं असणार आहे? जास्त एक्सटेंडला. म्हणजे ह्या केसमध्ये H प्लस आयन्स काय असणार आहेत? जास्त. कशापेक्षा? OH पेक्षा. कशापेक्षा? सो कशा असणार आहे सोल्युशन? जर के ग्रेटर दॅन के असेल तर सोल्युशन कसं असणार आहे नेचरमध्ये? सोल्युशन इज ऍसिडिक. काय असणार आहे सोल्युशन? ऍसिडिक. ही सेकंड कंडिशन झाली. थर्ड कंडिशन बघा. थर्ड कंडिशन मध्ये मी काय घेते? NH4F घेते. काय घेते? NH4F. हा NH4F परत डिसोशिएट होऊन काय देणार आहे? NH4 प्लस काय देणार आहे? F मायनस देणार आहे. आणि H2O जो आहे तो H2O कंबाईन होऊन काय देणार आहे? तर H प्लस कंबाईन देणार आणि काय देणार आहे? तर OH मायनस देणार. मग आता ओव्हरऑल काय असणार आहे? ओव्हरऑल NH4F जेव्हा वॉटर बरोबर काय होतो? कंबाईन होतो. तर आपल्याला देताना काय देत आहे? NH4OH प्लस काय देते तर HF. NH4OH आणि काय देतोय? HF. हा पण वीक बेस आहे आणि हा पण काय तर वीक ऍसिड. मी ह्याचं डिसोसिएशन कॉन्स्टंट बघणार. आणि ह्या केसमध्ये काय असते? के छोटं असतंय आणि केबी काय असते तर मोठं. तर तुम्हाला व्हॅल्यू देतात के आणि केबीची. त्यावरनं तुम्ही फाइंड करायचं. जर के ची व्हॅल्यू जास्त आहे तर ऍसिडिक आणि जर केबी ची व्हॅल्यू जास्त आहे तर बेस. मग ह्या केसमध्ये जर केबी ची व्हॅल्यू जास्त आहे के पेक्षा तर सोल्युशन काय असणार आहे तुमचा? सोल्युशन हा काय असणार आहे? बेसिक. सांगायचं एवढंच आहे की जर सॉल्ट ऑफ वीक ऍसिड आणि काय आहे? वीक बेस त्याचं जर तुम्ही हायड्रोलायसिस केला तर त्यानंतर जे काय ते वीक ऍसिड आणि वीक बेस फॉर्म झालेत त्यांच्या डिसोसिएशन कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूवरनं सांगू शकताय की तो सोल्युशन ऍसिडिक आहे, बेसिक आहे का न्यूट्रल आहे. तुम्ही डायरेक्टली सांगू शकत नाही की हा वीक ऍसिड वीक बेस आहे ना, कंबाईन होणार जेवढे H प्लस ह्याला पण तेवढेच OH असं नसतंय. स्ट्रेंथ किती ते एक्सेप्ट केलं, डिसोसिएशन त्याचं डिग्री ऑफ डिसोसिएशन त्याचं डिसोसिएशन कॉन्स्टंट हे सगळे इम्पॉर्टंट आहेत ह्या केसमध्ये. Salt of weak acid, weak base may be acidic, may be basic, may be neutral. It depends totally on the weak acids or weak base dissociation constants. Weak acid आणि weak base च्या dissociation constant वरती डिपेंड करणार की तो सोल्युशन ऍसिडिक असणार आहे, बेसिक असणार आहे का न्यूट्रल असणार आहे. समजतंय का? किती टाइप्स ऑफ सॉल्ट बघितले आपण? 4. सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस, सॉल्ट ऑफ वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस वीक ऍसिड स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस अँड सॉल्ट ऑफ वीक ऍसिड वीक बेस. सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेसचं हायड्रोलायसिस होत नाही आणि तो न्यूट्रल असतो नेचरमध्ये. सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस घेतला ऍसिडिक, सॉल्ट ऑफ वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस घेतला बेसिक, सॉल्ट ऑफ वीक ऍसिड वीक बेस घेतला. It will totally depend on the Ka and Kb values of weak acids and weak bases. वीक ऍसिड्स आणि वीक बेसिस वरती डिपेंड करणार. वीक ऍसिड्स आणि वीक बेसिस वरती काय होणार आहे तर डिपेंड करणार. काय डिपेंड करणार वीक ऍसिड्स आणि वीक बेसिस वरती? सोल्युशन ऍसिडिक असणार आहे, बेसिक असणार आहे. Ka आणि Kb च्या व्हॅल्यूवरती. कशाच्या व्हॅल्यूवरती? Ka आणि Kb च्या व्हॅल्यूवरती. चला लिहा, नोट डाऊन करा. एक मिनिट. नाही त्यामध्ये दिले ती बरोबर आहे, माझं चुकलं असेल कदाचित ह्याच्यामध्ये ना. हा मग ठीक आहे तसं घ्या. ह्याच्या एक्झाम्पल मध्ये ना NH4CN ठीक आहे. NH4CN मध्ये जर Kb ग्रेटर दॅन Ka आहे तर सोल्युशन काय असणार आहे तर बेसिक असणार आहे. ठीक आहे. आणि ह्या केसमध्ये सोल्युशन
के ए काय असेल ग्रेटर, मे बी माझं चुकलं असेल, ते नोट्स बरोबर आहेत. के ए ग्रेटर दॅन काय आहे तर के बी, आणि सोल्युशन मग काय असणार आहे तर ऍसिडिक. हे लक्षात ठेवा, हे दिलेले असतात आणि हे तिन्ही एक्झाम्पल पाठ करायचे. हे न्यूट्रल असतात. NH4OH आणि HCN चं कसं असतंय बेसिक असतंय, आणि NH4F चं काय असते तर ऍसिडिक. समझ में आ रहा है? येस और नो? नोट डाउन करो.